नमस्कार मैत्रिणींनो, कांचन रसोई घरमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा आता सकाळ झालेली आहे, मस्त 8 वाजलेले आहे. छान मस्त ऊन पडलेलं आहे. चला आपण आज बघूया नाश्ता. चला तर आपण आज मिक्स धपाटे बघणार आहे. तर धपाट्यासाठी लागणारे साहित्य बघा. छान मस्त एक काकडी, 2 कांदे, बटाटा, गाजर आणि हे पीठ. हे 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी शाळूचं पीठ, 1 वाटी बेसन, जिरे, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, अद्रक, थोडं आपल्याला मोहनसाठी तेल, हळद आणि मीठ. आता हे आपण मोठ्या खिसणीने हे सगळं खिसून घेणार आहोत आणि हे पीठ मिक्स करून आपण आपल्या धपाट्याचं पीठ नाश्त्यासाठी बनवणार आहोत. चला बघा, आपलं आता हे सगळं गाजर, काकडी, कांदा आणि बटाटा सगळं किसून झालेलं आहे. आपण यामध्ये आता हे पीठ मिक्स करणार आहे आणि याची अद्रक, लसूण, हिरवी मिरच्याची पेस्ट बनवून घेणार आहे. हे बघा, आता हिरवी मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीरची पेस्ट आपण याच्यात टाकलेली आहे. आता आपण हे याच्यात पीठ मिक्स करू याच्यामध्ये आणि पिठावर आपण हे तेलाचं मोहन देऊया. गव्हाचं 2 वाटी घेतलेलं आहे. थोडं अंदाजे बघायचं. बेसन 1 वाटी टाकून द्यायचं. शाळूचं 1 वाटी. हे तेल तापलेलं आहे. थोडं मोहन देऊया. थोडं 2-3 चमचे द्यायचं. आणि हळद आणि मीठ टाकून घेऊया. हळद आपल्यानुसार टाकायची, म्हणजे आपल्याला थोडं जास्त पिवळट लागत असेल, जास्त पिवळं दिसायचं असेल जास्त टाकायची, तर थोडी कमी टाकायची. आणि हे मीठ हे छान मिक्स करूया. मोहन टाकलं नाही, मस्त नरम धपाटे होतात. आता हे आपण भिजूया. आता याच्या शक्यतोवर पाणी थोडं लागणार नाही. आधी याचा अंदाजा बघायचा, पाणी लागतं की नाही, नंतर वरतून पाणी टाकायचं. चला, आपलं हे पीठ रेडी आहे. आपल्याला थोडंसं 1 कप पाणी लागलेलं आहे फक्त. आणि असं घट्ट मळून घ्यायचं, म्हणजे आपले धपाटे नरम होईल आणि मस्त आता पोळीसारखी आपण लाटून घेऊया. छान, आपण तसं काही मुलं खातच नाही ना, गाजर, काकडी, छान असे जर मिक्स धपाटे केले तर तेवढेच मुलांच्या पोटामध्ये हेल्दी नाश्ता जातो. मस्त असे छोटे छोटे बनवून घ्यायचे. आता आपण याला तूप लावून किंवा मग तेल लावून सुद्धा आपण भाजून घेऊ शकतो. मी आता तेल लावलेलं आहे.
छान मस्त खरपूस भाजून घ्यायचे धपाटे, तेव्हा ते छान लागतात. बघा आपले धपाटे, आणि बघा असे नरम झालेले आहेत. हे बघा किती नरम झालेले आहे, एकदम सॉफ्ट.